जय मुक्ताई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकी स्वराचे प्राण। जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले थेट हॉस्पिटलमध्ये। मुख्यमंत्र्याच्या समयसूचकतेमुळे 4 रुग्णांचे वाचले जीव। एका लोकप्रतिनिधीने किती समयसूचकता राखावी व त्यांच्या कृत्यातून जनतेला समाजकार्याची प्रेरणा कोणत्या स्वरूपात मिळावी अशी घटना असते। त्यामुळे अशा घटनांची नोंद माध्यमांनी नक्की घ्यावी, कारण अनेक अपघातग्रस्त वेळेवर मदत न पोहोचल्याने मृत्युमुखी पडतात व एखाद्या कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्तीच हिरावून जातो। त्यामुळे त्या कुटुंबावर कोणते आभाळ कोसळते या त्या कुटुंबाला जाणीव असते। बातमी आहे नागपूर येथून। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत। या व्यक्तीसह अन्य 3घांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले। मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अनार्मेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली। या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपूरकडे परतत असताना गोंड खैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले। या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनटमध्ये अडकला होता। त्याचवेळी त्या ट्रकला एक वॅगन कारही येऊन धडकली। त्या कारमधील काही जण जखमी झाले। अपघात झाल्याचे कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली। ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली। त्यानंतर ते स्वतः खाली उतरले। त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या अपघातग्रस्त तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खालून बाहेर काढले व सहकाऱ्यांना तशा सूचना काढण्याच्या दिल्या। त्यांचा पाय, त्या गंभीर रुग्णाचा पाय अतिशय गंभीर जखमी असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका घेऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रविनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले। या तरुणाला तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे। या तरुणाचे नाव गिरीश केशवरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे। त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेल्या वंदना राकेश मेश्राम सिद्धार्थ नगरवाडी येथील असून रंजना शिशुपाल रामटेके राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे राहणार मौदा नागपूर यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत। या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेतल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णाच्या कुटुंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत। जय मुक्ताई।